ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भुयारीकरणाचा शुभारंभ झाला। पहिले टनेल हे भूगर्भामध्ये सोडण्यात येणार आहे। वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी भूमिगत रस्ते बांधणी यावेळी केली जाते। मुंबईमधूनही अपडेट आपण पाहतो आहोत। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा याची उभारणी केली जाते आणि याच्या कामासाठीचा शुभारंभ आज झाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। ते आपले वेस्टर्न सबर्ब्स आहेत तिथले लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता दोन मार्ग झालेले आहेत। एक ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतोय ओव्हरब्रिज ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल त्याचाही उपयोग करतील आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील, जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकतील। आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे। हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत। गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेले त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, कोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे। साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल। त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल। मुंबई इन मिनिट्स या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजनला खरं तर गती देणारा प्रकल्प म्हणजे ऑरेंज गेट ते मरीन लाईन्स हा प्रकल्प आणि याच्या भुयारीकरणाच्या कामाला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या कामाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या ऑरेंज गेट या परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर ही जी मावळा टीबीएम मशीन आहे हिच्या मार्फत हा संपूर्ण भुयारीकरण हे केलं जाणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर फ्रीवे वरून म्हणजे जो पूर्व मुक्त मार्ग आहे तिथून शहराच्या दिशेने म्हणजे चर्चगेट किंवा त्या मंत्रालय परिसरात जाताना मोठी वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती मुंबईकरांना होत होती, कारण की चेंबूरवरून हा पूर्व मुक्त मार्गाने आल्यानंतर 20 ते 25 मिनिटात तो पीडी मेलो मार्गाला प्रवासी पोहोचत होता। मात्र त्याच्या पुढचा वेळ जो आहे तो या वाहतूक कोंडीत जात होता। मात्र आता त्या सगळ्यात दक्षिण मुंबईमध्ये जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा ठरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या मार्गात खरं तर आपण जर पाहिलं तर दोन भुयारी मार्ग जे आहेत ते असणार आहेत आणि यामध्ये 3 लेन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या कामाचं जे आहे या टीबीएम चं जे आहे ते लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर आता हा मार्ग जो आहे तो देखील 2028च्या डिसेंबर पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणलंय। त्यापेक्षाही कमी किंवा लवकर कमी कालावधीत हा आणण्याचा मानस हा प्रशासनाचा असणार आहे। आपण जर पाहिलं तर एकूण खर्च जो आहे तो देखील आपल्याला 8,000 कोटींच्या वर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। तर ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे। त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भुयारीकरणाचा शुभारंभ आज झाला।